सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे. पुढील 2 ते 3 तासामध्ये तसेच मध्यरात्री उद्या 15 जून रोजी राज्यातील 10 ते 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही. आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत. विदर्भामध्ये आज मित्रांनो पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे. तसेच नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी चंद्रपूर, वणी या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये आज मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळतोय. लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळतोय. केज, माजलगाव, परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्रीला मित्रांनो पाहायला मिळतोय. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील मध्यरात्रीला मित्रांनो आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो जामखेड, करमाळा, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. तर कोकण पट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो एकंदरीत जर विचार केला आज संपूर्ण राज्याचा तर या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर, नागपूर तसेच वर्धा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय. तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत पाहायला मिळते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.